राज्यसभेच्या 15 जागांसाठी 3 राज्यांमध्ये आज मतदान होत आहे। उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये हे मतदान होत आहे। मतदानाच्या पूर्वसंध्येला इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय, कारण यूपीमध्ये समाजवादी पार्टीचे 8 आमदार डिनर डिप्लोमसीला गैरहजर होते। सपा नेते अखिलेश यादव यांनी ही भोजन बैठक बोलावली होती। उत्तर प्रदेशमध्ये 10 जागांवर मतदान होत आहे आणि भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक होतीये। कर्नाटकमध्ये 4 जागांवर, हिमाचल प्रदेशमध्ये 1 जागेवर हे मतदान होत आहे। 15 राज्यांमधल्या 56 जागांपैकी 41 जागा बिनविरोध आहेत आणि उरलेल्या जागांसाठी आज मतदान होत आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी आपण बोलूयात। शिवाजी, काय नेमके तपशील आहेत या संदर्भात? ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत आज, त्या ठिकाणचं काय नेमकं वातावरण मतदारसंघात? उत्तर प्रदेशमध्ये जर एक उमेदवार निवडून यायचा असेल तर 37 मतांचा प्राथमिक मत त्याला पहिल्या फेरीत पडणं आवश्यक आहे। सपाकडे 108 उमेदवार आहेत समाजवादी पक्षाकडे, आणि त्यांना अजून 2 आमदारांची गरज आहे। मात्र ज्या पद्धतीने रात्री डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली आणि बसपाने अद्यापपर्यंत त्यांचे पत्ते खोललेले नाहीयेत बहुजन समाज पक्षानं, त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये नक्की काय होतंय याबद्दल शंका आहे। हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेस जे आहे ते विन विन पोझिशनला आहे, एकच जागा आहे आणि काँग्रेसचे आमदार देखील त्यांना पुरेसे आहे। मात्र क्रॉस वोटिंगची भीती आहे, मात्र एवढा डिफरन्स हिमाचलमध्ये पाहायला मिळणार नाही। मात्र कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने 224 सदस्य असलेल्या विधानसभेमध्ये 4 जागा आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर क्रॉस वोटिंग झालं कर्नाटकमध्ये तर 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि भाजपचा दिलेला इतर उमेदवार निवडून आला एक्स्ट्राचा, तर या ठिकाणी कुठेतरी एक मोठा फटका बसणार काँग्रेसला आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये पोट पडते की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो। निश्चित, आणि जे आमदार यासाठी मतदान करणार आहेत त्यातले जर 8 आमदार यूपीमध्ये सपाच्या बैठकीला अचानक अनुपस्थित राहत असतील तर त्या संदर्भात सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे, ज्याच्यामध्ये जागा वाटप, घटक पक्षांसंदर्भात चर्चा होणार आहे असं समजतंय। प्रकाश आंबेडकर या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत। वंचितची पुण्यामध्ये सभा आहे, त्याच्यामुळे आंबेडकर बैठकीला जाणार नाहीत असं समजतंय। मात्र महाविकास आघाडीची ही एक महत्त्वाची बैठक आज पार पडेल। प्रकाश आंबेडकर वंचितकडून येणार का या संदर्भात आता ते अनुपस्थित राहतील अशी माहिती समजते। पुण्यामध्ये वंचितची बैठक आहे आणि त्यामुळे ते येणार नाहीत असं कळतंय।